बातमी खरं तर चिंता वाढवणारी आहे, कारण गुलियन बॅरे या सिंड्रोमनं संपूर्ण राज्याचं टेन्शन वाढवलंय। पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात जीबी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या 67 वर गेली आहे। यापैकी 13 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे। काल दिवसभरात 8 रुग्णांची भर पडली आहे। दुसरीकडे पुणे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये जीबीएस रुग्णांवर उपचाराची सोयच नाही आहे। त्यामुळे रुग्णांवरती खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे। खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी लाखोंचा खर्च येत असल्याचं पाहायला मिळत आहे। हा आजार बेसिकली पाण्यापासून पण होऊ शकतं, जे कारण रिसेंटली पुण्यात आहे असं आपल्याला ऐकून आहे। यामध्ये एक बॅक्टेरिया पाण्यामधून जर पेशंटच्या पोटात गेला तर सेम प्रॉब्लेम होऊ शकतो की आपली इम्युनिटी त्या बॅक्टेरियाला मारण्यासाठी जागृत होते आणि तीच इम्युनिटी आपल्या नसांवर ॲक्शन द्यायला लागते। हा आजार जरी डिटेक्ट झाला तरी सुद्धा याला कम्प्लीट ट्रीटमेंट अवेलेबल आहे। पेशंटला ॲडमिट करून 5 दिवसाच्या इंजेक्शनचा कोर्स दिला जातो आणि मॅक्झिमम पेशंट्स इम्प्रूव्ह होतात। तर त्यामुळे या सिंड्रोमने आता डोकं वर काढलं असल्यानं काळजी वाढलेली आहे आणि त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा केलं जातंय। यानंतर इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स पाहूयात वेगवान स्वरूपात। सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावरती हल्ला करणारा आणि मुंबई पोलिसांनी पकडलेला आरोपी एकच असल्याचं स्पष्ट झालं। सैफच्या घरातून पोलिसांनी घेतलेले बोटांचे ठसे हे अटक केलेल्या बांगलादेशी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहाजादच्या हाताच्याच बोटांच्या ठशांशी जुळलेले आहेत। शहाजादची शनिवारी पोलीस कोठडी संपतीये, त्याला न्यायालयामध्ये हजर करून पोलीस कोठडी वाढवण्याची देखील मागणी करण्यात आली आहे। शहजाद सैफच्या इमारतीमध्ये कसा घुसला याबाबत अधिकचा तपास होणार आहे। तो बांगलादेशी आहे हे देखील आता स्पष्ट झालंय। त्याच्या वडिलांनीच तो आपला मुलगा असल्याचं सांगत काही महिन्यांपूर्वी तो भारतात गेल्याचं म्हटलंय। सैफवरती चाकू हल्ला केल्याप्रकरणी बांगलादेशचा घुसखोर मोहम्मद शरीफुलला बेड्या टोकण्यात आलेल्या आहे। मात्र आरोपी मोहम्मदच्या वडिलांनी धक्कादायक विधान केलंय। सैफच्या इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये दिसणारा संशयित हा त्यांचा मुलगा नसल्याचा दावा एबीपी समूहाशी बोलताना त्यांनी केलाय। अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी अटकेतील शरीफुल इस्लाम बांगलादेशी असल्याचा पुरावा साम टीव्हीच्या हाती लागला। शरीफुलचं बांगलादेशी ओळखपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स सामच्या हाती लागलं। याच ओळखपत्रावरून शरीफुल बांगलादेशी असल्याची ओळख पटली। सैफ अली खानवरती आता चाकू हल्ला झालाय, त्यानंतर नितेश राणेंनी शंका व्यक्त केली। मात्र आता नितेश राणेंचे कान त्यांच्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी टोचले। नितेश राणेंना असं विधान करण्याची गरज नाहीये असं बावनकुळे म्हणाले। तर शंका असल्यास पोलिसांना सांगा अशा शब्दात अजित पवारांनी नितेश राणेंना झापलं। मोबाईल फोनच्या वेगवेगळ्या मॉडेल्सवरून आता भाड्यांबाबत भेदभाव करणाऱ्या प्रमुख ओला आणि उबरला सरकारने नोटीस बजावली। एकाच गंतव्यस्थानावरती जाण्यासाठी ग्राहकाच्या अँड्रॉइड आणि ॲपल मोबाईलवरती वेगवेगळं भाडं आकारलं जातं। त्यासाठी ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं कॅब सेवा देणाऱ्या ओला आणि उबरला थेट नोटीस पाठवली। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाबरोबर ओढे, नाले अशा विविध स्रोतांतून पाणीसाठा जमा होतोय आणि त्यामुळे या पाण्यामध्ये विविध प्रकारच्या बॅक्टेरियांचं प्रमाण अधिक आहे असं पर्वती जलकेंद्राच्या केमिस्टच्या अहवालातून समोर आलंय। जोगेश्वरी विक्रोळी लिंक रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झालाय। येत्या मार्च महिन्यात या कामाला सुरुवात केली जाईल। रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या 56 बांधकामांवरती कारवाई करण्याचा निर्णय हा पालिकेने घेतलाय। लवकरच त्या बांधकामांना नोटीस सुद्धा बजावली जाणार आहे। ठाण्यात आता बर्ड फ्लूची लागण झालेल्या 21 कोंबड्या आणि 200 अंडी नष्ट झाली आहे। आरोग्य विभागानं संशयित 175 नागरिकांची तपासणी केली आहे। त्यापैकी 75 जणांचे स्वाब घेतलेले आहेत। सुदैवानं ते सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे। जळगावमध्ये झालेल्या पुष्पक एक्सप्रेसच्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी टाहो फोडला। घटनास्थळी धार्मिक विधी करून मृतांना श्रद्धांजली वाहिली। या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला, 40हून अधिक जण जखमी सुद्धा झाले। 30 डिसेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात आदिवासी वृद्ध महिलेला मारहाण करून धिंड काढण्यात आली। या घटनेची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली। त्यानंतर संपूर्ण गावाने ग्रामसभेत संबंधित महिलेची आणि कुटुंबाची माफी सुद्धा मागितली।
परळीच्या राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीने पंढरपूरमधील 30 ठेवीदारांना 1 कोटींचा गंडा घातलाय। एका ठेवीदारानं वारंवार पैशांची मागणी करून हे पैसे मिळत नसल्यानं 18 जणांविरोधात पोलिसात तक्रार केली आहे। या प्रकरणी दोघांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापीठाची अधिकृत वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न झालेला आहे, तर फायरवॉलमुळे हॅकरचा प्रयत्न फसलाय। काही दिवसांपूर्वी शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवरून कागदपत्र डाउनलोड करण्याचा प्रयत्न देखील झाला होता। मुंबईमधल्या न्यायालयानं 7 वर्ष जुन्या चेक बाउन्स प्रकरणावरती सुनावणी करताना राम गोपाल वर्मा यांना 3 महिन्यांचा तुरुंगवास आणि दंड ठोठावला। राम गोपाल वर्मा यांना 3 महिन्यांमध्ये तक्रारदाराला 3,72,219 रुपयांची भरपाई द्यावी लागेल। क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणेंचा व्हॉलीबॉल खेळतानाचा टोल गेलेला आहे आणि ते जमिनीवरती थेट कोसळलंय। व्हॉलीबॉलच्या लोखंडी पोलवर त्यांचं डोकं आपटण्याची शक्यता होती, मात्र भरणेंनी लोखंडी पोलच्या आधी स्वतःला सावरलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। मावळात इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या क्रीडा संकुलाचं उद्घाटन भरणेंच्या हस्ते झालंय आणि यावेळेसच ही दुर्घटना घडली। विदर्भातील सर्वात मोठी बहिरम यात्रा यानिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये माजी मंत्री बच्चू कडू यांनी भव्य शंकरपटाचं आयोजन केलं। बच्चू कडू यांनी स्वतः बैलजोडी घेऊन शंकरपटात सहभागी होत सुसाट बैलजोडी हाकली। अतिशय सुसाट वेगानं अवघ्या 6.90 सेकंदांमध्ये त्यांनी हा पल्ला गाठला। मनसेकडून पुण्यातील राष्ट्रीय आणि खासगी बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर करण्यात यावा ही मागणी होती। या संदर्भात मनसे पदाधिकाऱ्यांनी बँकांना निवेदन दिलं। याची अंमलबजावणी न केल्यास तीव्र आंदोलन करू हा इशारा सुद्धा त्यांनी दिला। हिंगोलीच्या माळवटा पेट्रोल पंपावर 4 अज्ञातांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण केली। डिझेल भरण्याच्या क्षुल्लक कारणावरून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती आहे। या घटनेचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले असून 4 अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। पैसे मागणाऱ्या तरुणाला बोलावून 4 ते 5 जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना शिरपूर या ठिकाणी घडली। वारंवार पैसे मागत असल्याचा राग अनावर झाला आणि त्यानंतर संबंधितानं तरुणास एका ठिकाणी बोलावलं। यानंतर पैसे का मागतोस अशी विचारणा करत त्या तरुणास 4 ते 5 जणांनी एकत्र येत जबर मारहाण केली। एका छाप्यात 2 बेड भरून नोटा करण्यात आलेल्या आहे जप्त। बेडवरती फक्त 500 आणि 200 रुपयांच्या नोटाच नोटा आहे। पैसे मोजण्यासाठी मशीनचा वापर करण्यात आलाय। बिहारमधील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या घरात हे घबाड सापडलंय। महाकुंभ मेळ्याच्या निमित्तानं भाविकांचा जनसागर उसळलेलं प्रयागराज अंतराळातून कसं दिसतंय याचे आता फोटो समोर आले। 45 दिवस चालणाऱ्या कुंभमेळ्याचे इस्रोच्या सॅटेलाइटने हे फोटो काढलेले आहेत। इस्रोने फोटो घेण्यासाठी सॉफिस्टिकेटेड ऑप्टिकल सॅटेलाइटचा वापर केलाय। दिवस आणि रात्रीचे फोटो घेण्यासाठी रडार सॅटचा देखील उपयोग करण्यात आलेला आहे। महाकुंभ मेळ्याच्या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये सुप्रसिद्ध समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्ती महाप्रसाद सेवेमध्ये सहभागी झाल्या असल्याचं बघायला मिळालं। या सोहळ्यात लाखो भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन झालंय आणि सुधा मूर्ती यांनी स्वतः या सेवेत सहभागी होऊन निस्वार्थ भावनेने प्रसाद वाटप केलंय। अभिनेते अनुपम खेर यांनी प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याला भेट दिली आहे। ते यामध्ये सहभागी झाले आणि त्यांचा हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव त्यांनी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केलाय। महाकुंभ 2025 दरम्यान प्रयागराजमध्ये एक अनोखी घटना घडली असल्याचं बघायला मिळालेलं आहे। या दरम्यान जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या एका चाहत्याने विजयासाठी खास पद्धतीने प्रार्थना केली आहे। या चाहत्यानं प्रयागराजमधील त्रिवेणी संगम या ठिकाणी गंगा नदीच्या पवित्र पाण्यामध्ये त्याची आरसीबीची जर्सी बुडवली।
आणि आता बातमी महत्त्वाची आहे आणि सर्वसामान्यांसाठी तर ही अतिशय महत्त्वाची बातमी, कारण महामार्गावरील प्रवास 1 एप्रिलपासून महागणार आहे. 5 ते 10 रुपयांनी टोल देखील वाढणार आहेत आणि त्यामुळे वाहनांच्या व्यवहारामुळे देखभाल दुरुस्तीवरील खर्च वाढलाय. टोल टॅक्स वाढवण्याचा निर्णय सुद्धा यामुळे घेण्यात आला असल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळे प्रवास वाढणाऱ्या नागरिकांची चिंता सुद्धा यामुळे वाढलेली आहे. नागरिकांच्या खिशाला कात्री बसणारे, सर्वसामान्यांसाठी चिंता वाढवणारी ही बातमी आपण पाहतो. आणि यानंतर राज्यातील प्रवाशांसाठी आणि प्रवाशांना आता प्रवासासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे या संदर्भातली बातमी आहे. कारण विधानसभा निवडणुकांपूर्वीपासूनच चर्चेत असलेल्या एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीस काल मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार एसटीच्या तिकीट दरात 15% वाढ होणार आहे. मात्र सुधारित तिकीट दर केव्हा लागू होतील याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही आहे. खर्च वाढतोय, भाडेवाढ करणं गरजेचं आहे असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे. यासोबत राज्यभरातल्या इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात. प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णाला खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी तब्बल 6 तास सरकारी रुग्णवाहिका न मिळाल्यानं रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचं बघायला मिळालंय. ही घटना उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात घडली. 6 तास सरकारी रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करावी लागल्यानं संतापही व्यक्त होतोय. नाशिकमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चांगलीच थंडी पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. याशिवाय यामुळे नाशिक रोड येथील जलतरण तलावात नियमित पोहायला येणाऱ्या जलतरण प्रेमींची गर्दी थंडीमुळे ओसरली आहे. थंडीमध्ये आरोग्यासंदर्भात त्रास होऊ शकतो या भीतीने नागरिक जलतरणाकडे पाठ फिरवत आहेत. आर्थिक दुर्बलतेमुळे अनेक विद्यार्थ्यांना सीबीएसई साठी प्रवेश घेता येत नाहीये. मात्र आता शिक्षण विभागाकडून वाकड परिसरात सीबीएसई शाळा सुरू होणार आहे. सध्या या 6 मजली इमारतीचं काम अंतिम टप्प्यात आहे. आगामी शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होणं अपेक्षित आहे. राज्यातील बुलढाणा आणि जळगाव हे 2 जिल्हे ज्वारीचे आगार म्हणून ओळखले जातात. या जिल्ह्यांमध्ये ज्वारीचा अतिरिक्त साठा आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात रेशनवर ज्वारीचं वाटप करण्याचा निर्णय अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं घेतलाय. जिल्ह्यात 3288 मेट्रिक टन ज्वारीचं वाटप होणार आहे. विशाळगड अतिक्रमण मुक्त होत नाही तोपर्यंत पर्यटकांसाठी खुला करू नये या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्या असल्याचं बघायला मिळतंय. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन देखील करण्यात आलेलं आहे. शिवाय दर्ग्यात बनणाऱ्या उरुसावरती कायमस्वरूपी बंदी घाला ही देखील मागणी करण्यात आलेली आहे. बुलढाणा शहरातील अतिक्रमणांवरती धडक कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे. इक्बाल नगरातील असलेले अतिक्रमण नगरपालिकेच्या वतीने काढण्यात आलेले आहे. अतिक्रमण काढताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. नांदेडमध्ये 2 गावांमधून पैनगंगा नदी वाहते आहे. मात्र या नदीवर पूल नाही आहे. त्यामुळे नदी पार करण्यासाठी जीवघेणा प्रवासही करावा लागतोय. याशिवाय या ठिकाणी पुलास मंजुरी देण्यात आलेली आहे. पण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पुलाचं काम रखडलं. नदी पार करण्यासाठी गावकरी लाकडी तराफ्याच्या सहाय्यानं धोकादायक प्रवास करताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पाणी पुरवठ्याची फुटलेली पाईपलाईन 3 दिवस उलटले तरी दुरुस्त झालेली नाही आहे. पाण्याच्या टंचाईने शहरवासी त्रस्त आहे. पाईपलाईनचे जॉईंट बसवण्यासाठी एवढे दिवस लागतात का हा प्रश्न देखील आता उपस्थित केला जातोय. कोल्हापूरमधल्या गारगोटीमधील शासकीय विश्रामगृहाच्या जमीन विक्री प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले. सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधित विभागांना अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. गारगोटीमधील शासकीय विश्रामगृहाची जागा खासगी व्यावसायिकाच्या नावावर झाल्याचं समोर आलं. ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेसवरील कॅडबरी नाका या ठिकाणी उड्डाणपुलावर एका 4 चाकी वाहनाला आग लागली. मुंबईहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या या गाडीने अचानक पेट घेतलेला आहे. सावधानता बाळगत दोघेही गाडीबाहेर आले, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. रिक्षावर झाड कोसळलं आणि त्यामुळे रिक्षा चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना डोंबिवलीच्या MIDC परिसरात घडली. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली, तर रिक्षातील प्रवासी मात्र थोडक्यात वाचलाय.
पुणे पंढरपूर महामार्गावर ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली आणि अपघात झालाय. यामध्ये ट्रॅक्टर चालकाचा गंभीर तो जखमी झालेला आहे आणि रुग्णालयात त्याच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत. अंबरनाथमध्ये मद्यधुंद ट्रेलर चालकानं सुमारे 50 गाड्यांना धडक दिली. पोलिसांनी पाठलाग करून ट्रेलर चालकाला पकडलं. या अपघातात सुदैवानं जीवितहानी नाही, पण गाड्यांचं नुकसान झालं. भरधाव ट्रेलर रॉंग साईडने आला आणि गाड्यांना धडक दिली. डोंबिवलीच्या उंबारली या परिसरामध्ये कार चालकाचा स्टेअरिंगवरून ताबा सुटला आणि कार थेट तलावात गेली. गाडी पाण्यात गेल्यानंतर पती पत्नीला नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं. सुदैवानं हे दाम्पत्य सुखरूप आहे. पिंपरी चिंचवड शहरातील काशीद पार्क जवळच्या बिगारी कामगारांच्या पत्राशेड झोपडपट्टीला आग लागली. 10 लाख रुपयांची रोख रक्कम पूर्णतः जळून खाक झाली. पत्राशेड झोपडपट्टीला लागलेली आग पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलानं आटोक्यात आणली. मात्र या आगीत पत्राशेडमध्ये राहणाऱ्या बिगारी कामगारांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय. गॅस पाईप बनवणाऱ्या कंपनी गोदामाला आग लागली आहे. पुणे बंगळुरू हायवेवर कराड गोटे गावालगत ही घटना घडली. आगीत पाईपलाईनचं साहित्य जळून खाक झालं. आणि यानंतर सायबर फसवणुकी संदर्भातली एक मोठी बातमी. कारण दिवसेंदिवस सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले आणि गेल्या 3 महिन्यात 1085 कोटींची सायबर फसवणूक झाली असल्याचं देखील कळतंय. यावेळेस या संदर्भातली माहिती समोर आली आहे आणि यामध्ये 119 कोटी रुपये वाचवण्यात महाराष्ट्र सायबर विभागाला यश सुद्धा आलं असल्याचं बघायला मिळतंय. पोलिसांच्या सायबर विभागाकडून NCRP पोर्टलवरील तक्रारींची तात्काळ दखल देखील घेतली जात असल्याचं सध्या पाहायला मिळतंय. एकंदरीत जर आपण बघितलं तर ही मोठं यश आहे. कारण 3 महिन्यांमध्ये 1085 कोटींची तर फसवणूक झाली, मात्र त्यामध्ये काही फसवणूक रोखण्यात सुद्धा यश आलेलं आहे. इतर राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. याशिवाय मालेगाव शहरातील जैन मंदिरात पहाटेच्या सुमारास मंदिराचं गेट तोडून पंचधातूच्या ज्या मूर्ती याशिवाय दानपेटी फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. CCTV तपासत ही कारवाई करण्यात आलेली आहे. तर जैन बांधवांकडून पोलिसांच्या या कारवाईचं अभिनंदन सुद्धा केलं जात आहे. धुळ्यातल्या उन्नतीनगरात चोरट्यांनी सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या बंद घरात शिरून चोरी केली. चोरट्यांनी चांदीचे दागिने यासह 15,000 रुपयांची रोकड आणि मौल्यवान वस्तू लंपास केल्या. परंतु निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरी चोरी झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण सुद्धा पसरलं. पुण्यात 2 जणांनी बसेरा या कॉलनीमध्ये पार्किंग केलेल्या 4 चाकी गाड्यांच्या काचा कोयत्याच्या साहाय्यानं फोडल्या. जवळपास 10 ते 15 गाड्या फोडल्यानंतर आरोपी फरार सुद्धा झाले, पण पोलिसांनी 12 तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. नागपूरच्या गुन्हे शाखेने ड्रग्ज खरेदी विक्री करणाऱ्या आरोपीला अटक केली आणि मिरवणूक काढली. 52 ग्रॅम MD ड्रग्जची खरेदी विक्री करताना पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्याकडून 6,57,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुण्यात मालवाहतूक करणाऱ्या नामांकित कंपनीच्या नोकरानं 55 लाखांची सायबर फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलिसांनी 4 जणांना सोलापुरातून अटक सुद्धा केली असल्याचं पाहायला मिळतंय. वेषांतर करून आरोपी सोलापुरात फिरत होते आणि या प्रकरणी अधिकचा तपास सुद्धा केला जातोय. तेलंगणामध्ये माजी सैनिकानं आपल्या बायकोची हत्या केली. हत्येनंतर तिच्या शरीराचे तुकडे केले आणि प्रेशर कुकरमध्ये शिजवले. प्रेशर कुकरमध्ये मिरपेट जिलेलागुडा या ठिकाणी तलावात टाकले. नागपूरमध्ये MBBSला प्रवेशाचं आमिष दाखवून 2 विद्यार्थिनींना 75 लाखांची फसवणूक करण्यात आली. फसवणूक करणाऱ्या 5 आरोपींविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला. आरोपींनी आणखी काही व्यक्तींची फसवणूक केली आहे असं त्यांनी पोलिसात त्यामुळे संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.
उद्धव ठाकरेंनी महापालिकेच्या निवडणुका एकटं लढण्याचे संकेत दिले. सगळ्यांशी बोलतोय, मुंबईचं नाशिक नंतर सगळ्यांशी बोलून झालेलं आहे. सगळ्यांचं मत एकटं लढा असं आहे. ज्या दिवशी तुमची तयारी झाली ही खात्री पटेल त्या दिवशी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेणार असं ठाकरे म्हणाले. नागपूर शहराचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासोबतच मध्यवर्ती कारागृहाचं स्थानांतर करण्यात येईल. ही माहिती महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली. नागपूर शहर आणि जिल्ह्यातील विविध विकास योजनांवरती बावनकुळेंनी प्रकाश टाकला. महसूल प्रशासनाचं कामकाज आणखी गतीने व्हावं यासाठी राज्यातील सर्व मोठ्या जिल्ह्यांमध्ये 2 अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये निर्माण केली जातील. त्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी तातडीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना राज्यातील सर्व विभागीय महसूल आयुक्तांना दिल्या. ज्या नेत्याने माझ्यावर आरोप केले त्याच नेत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा केली आहे. हा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला. तर संजय राऊत किंवा वडेट्टीवार यांच्यापैकी एकाने आमच्याकडे येण्याचे प्रयत्न केले असं देखील सामंत म्हणाले. विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बदल होणार आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी राज्यातून 2 नावांमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. सतेज पाटील आणि अमित देशमुख या 2 नावांवर काँग्रेस हायकमांडकडून विचार सुरू आहे. सोमवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा होऊ शकते. उद्धव ठाकरे पुढच्या महिन्यात दिल्लीला जाणार अशी माहिती आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात ठाकरे खासदारांची बैठक घेणार आहे. ठाकरे इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस सध्या दाओस दौऱ्यावर आहेत. तर जे करार वर्षा बंगल्यावर होऊ शकतात त्यासाठी दाओसला जाण्याची गरज काय हा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राज्यात नवे जिल्हे करण्याचा कोणताच प्रस्ताव सरकारकडे नाही ही माहिती बावनकुळेंनी दिली. तर पुढील जनगणनेनंतरच नवीन जिल्ह्याचा निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत काही ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याची शक्यता आहे असंही बावनकुळे म्हणाले. विधानसभा निवडणूक निकालानंतर राज ठाकरेंनी महापालिका निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आता नाशिक दौऱ्यावर आहे. नाशिकमध्ये दाखल होताच राज ठाकरेंच्या बैठकीला आता सुरुवात सुद्धा झालेली आहे. सुरुवातीला नाराज असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत 1-to-1 चर्चा त्यांनी केली आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली. पुण्यात वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम संपल्यानंतर सर्व नेते जेवायला गेले. मात्र अजित पवार यांनी थेट शरद पवार यांचं ऑफिस गाठलं. दोघांमध्ये 10 मिनिट चर्चा झाली आणि यावेळेस केबिनमध्ये शरद पवार आणि अजित पवार हे दोघंच उपस्थित होते. अजित पवार आणि शरद पवार यांनी आता शेजारी बसणं टाळलं असल्याचंही बघायला मिळालं. वसंतदादा साखर कारखाना पुरस्कार सोहळ्यात दोघेही एकाच व्यासपीठावर आले. कार्यक्रम सुरू होण्याआधी दोघांनी अगदी शेजारी खुर्च्या लावल्या. मात्र शरद पवार आणि अजित पवार यांच्यामधल्या खुर्चीवर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे त्यानंतर बसलेले दिसले. रायगडमध्ये ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का बसला. महाडमधील स्नेहल जगताप या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. स्नेहल जगताप या माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आहे. तर त्यांनी विधानसभा निवडणूक ठाकरे सेनेकडून लढवलेली होती. महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली आहे. यावर मंत्री भरत गोगावले यांनी आपली प्रतिक्रिया देताना जगताप यांच्यावर टीका केली. काही लोक जेवणाच्या ताटावरून उठून वाढण्याआधीच दुसरं ताट वाढायला सुरुवात करतात असा टोला मंत्री भरत गोगावले यांनी लगावला. यानंतर एक मोठी बातमी. शरद पवार आणि उद्धव ठाकरे केंद्रात भाजपला पाठिंबा देतील या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर माजी आमदार बच्चू कडू हे ठाम आहेत. पूर्ण पिक्चर बाकी आहे. हळूहळू दिसणारं चित्र तुम्हाला दिसेल हे सूचक विधान त्यांनी यावेळेस केलं असल्याचं देखील बघायला मिळत आहे. पूर्ण पिक्चर बाकी आहे. धीरे धीरे न दिसणारं चित्र तुम्हाला दिसणार आहे. मला पूर्ण खात्री आहे का दगाबाज राजकारणामध्ये दगाबाजीशिवाय दुसरं काही होणार नाही. येत्या काळामध्ये या बोटावरचा थुका त्या थुकावर हातावर बोटावर देण्याचा प्रयत्न चालू आहे. एकंदरीत राजकारणामध्ये कोण कोणाला पकडणार, कोणाला सोडणार आणि कोणाची दगाफटका करणार हे सांगता येत नाही.